नेते दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी कांबोड्यावरती शिवसेनेचे नेते भूमिपुत्र तसेच सुनीलभाई गवारी हे या ठिकाणी आलेले आहेत। दादा, काय सांगाल की आज आपण दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत। या ठिकाणी बाईक घेऊन कार घेऊन आणि रिक्षा घेऊन या ठिकाणी आपण जासईला जाणार आहात, नक्की काय भावना व्यक्त कराल आज? सर्व समिती यांच्या वतीने आणि पूर्ण गाववाल्यांच्या वतीने आज आम्ही इथे दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी जमलेलो आहोत आणि हा संघर्ष आमचा कायमच राहील। जोपर्यंत दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जय घोषणा होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील आणि या आंदोलनासाठी आमचं जीवाचा त्याग द्यायची वेळ आली तरी आम्ही या संघर्षासाठी कायम उभे राहू। बघायला गेलं तर शासनाने दिबा पाटील यांचं नाव नाही दिलं तर पुढची भूमिका आपली काय असणार आहे? पुढची भूमिका एकच असेल, आमची पूर्ण विमानतळाला आमचा घेरावा असेल आणि विमान या ठिकाणावरून कुठलाही पक्ष असो किंवा कोणी असो आमचा एवढा संघर्ष राहील। जोपर्यंत नाव नाही राहणार तोपर्यंत दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या साठी आणि इथून विमान आम्ही उडून देणार नाही। दादा, काय सांगाल? आपण पण या ठिकाणी सुनील भाऊ सोबत आपण आलेलो आहात। कांबोडकर या ठिकाणी सर्व भूमिपुत्र या ठिकाणी जमले। आज भूमिपुत्राचे आराध्य दैवत आमचे लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तर रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, पूर्ण मुंबई, नवी मुंबई त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोक नोकऱ्या वगैरे लागल्यात आणि त्यांच्या भूमिपुत्रांना सर्व दिबा पाटला श्रेय दिलेलं आहे। दिबा पाटलांचा आशीर्वाद लागलेला आहे आणि त्यासाठी दिबा पाटलांचं नवी मुंबई विमानतळाला नाव लागायलाच पाहिजे, ही भूमिपुत्राची भूमिका आहे। जर विमानतळाला नाव लागलं नाही तर एकही विमान उरू देणार नाही, अशी भूमिका आमच्या ग्रामस्थांची आहे आणि पूर्ण रायगड जिल्ह्याची आहे। गेलं तर आगळी कोळी लोकांचे देव म्हणजे दिबा पाटील साहेब यांच्याच नावासाठी आज सर्व कांबोडकर आणि आपल्या सोबत आहे शंकर म्हात्रे साहेब। आज त्यांच्या सोबत आपण दादा काय सांगणार की आज बघायला गेलं तर दिबा पाटील हे आपले आगरी कोळ्यांचे देव माणूस आहेत, परंतु या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचाच नाव लागण्यासाठी हे सर्व भूमिपुत्र एकवटलेले आहेत आणि आज बाळामामांनी हाक दिलेली आहे की आपण जासई या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचा एक मोर्चा काढूया, त्यासाठी आपण सर्वजण जमलेले आहेत। नक्की काय भावना व्यक्त करा? नमस्कार। दिबा पाटील साहेब हे आगरी कोळ्यांचे कराडी समाजाचे तर दैवत आहेच, पण जे 12.5% जे जमीनदार लोक आहेत, शेतकरी आहेत, त्यांचे सुद्धा दैवत आहेत। आज दिबा पाटील साहेबांनी 1984 सालाचा लढा जर दिला नसता, या जमिनी जर सिडकोला दिल्या नसत्या, या जमिनी जर शासनाला दिल्या नसत्या तर या शासनाचं आज इथे प्रोजेक्ट उभा राहिला नसता। दिबा पाटील साहेबांनी तळागाळातील लोकांसाठी सतत संघर्ष केला आणि सतत आंदोलनं केली, तेव्हा आम्हाला कुठेशी काही न्याय मिळून दिला। आज जो एअरपोर्ट या ठिकाणी आपल्या पनवेलमध्ये तयार होतोय की पनवेलची, रायगडची भूमी आहे, पनवेलची भूमी आहे, या ठिकाणी दुसरा कोणता नाव लागता कामा नाही। आज आपल्या तालुक्यामधून सर्वच लोक आणि तालुक्यामध्येच काय पण आपल्या आज बघितलं आपण बालेमामाच्या नेतृत्वाखाली तिकडनं सर्व जे मंडळी येत आहेत, तर आज जर आपण याचं जर आंदोलन जर केलं नाही तर आपल्याला आपलं नाव आगरी कोळी कराडी हा नाव पुसला जाणार आहे। म्हणून आपल्या दैवताचं नाव हे लागलंच पाहिजे। याच्यासाठी 1984 सालाचा आंदोलन जरी जो करावा लागला तरी आजची पिढी आमची करण्यासाठी तयार होती। त्यावेळेस आम्ही तरुण होतो, 1984 साली, त्यावेळेस आम्ही आंदोलनामध्ये उतरलो होतो, कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो। तीच परिस्थिती आज इथे येणार आहे, कारण जर दिबा पाटील साहेबांचं नाव जर लागलं नाही, जसे पूर्वी 1985 साली 5 हुतात्मे झाले, आता जरी 50 हुतात्मे झाले तरी त्याची पर्वा आम्ही करणार नाहीत। म्हणून या जागेला पनवेलचा जो एअरपोर्ट आहे, दुसरा कुठला एअरपोर्ट नाही तर पनवेल रायगडचा जो एअरपोर्ट आहे, या पनवेलच्या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे। याच्यासाठी किती आंदोलन करायला लागली तरी आमची पब्लिक सर्व तयार आहेत। आज आमच्या कामोट्याचे बांधव सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात, कारण कामोट्याचे जे कामोठा गाव आहे हे दिबा पाटील साहेबांची कर्मभूमी आहे आणि दिबा पाटलांना कामोठा गाव आमचा देव मानणारा आहे आणि पनवेल तालुका सुद्धा दिबा पाटील साहेबांना देव मानतोय। तरी आपल्या बापाचं नाव या एअरपोर्टला लागलं पाहिजे,
याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्यासाठी सज्ज आहोत. बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी 30 तारखेला येऊन या ठिकाणी विमान उडान होणार आहे अशी माहिती मिळत आहे. परंतु आज आपलं नाव नाही मिळालं दिबा पाटलांचं, तर आपली भूमिका काय असणार आहे? बघा, आज नरेंद्र मोदी इथे उद्घाटनासाठी येणार आहेत. अनेक वेळा ते येऊन गेले. घोषणा सुद्धा आता आपल्या राज्य शासनाने सुद्धा त्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव लागला पाहिजे. पण अद्याप थांबलेत कशासाठी? हे यांना काहीतरी चाल खेळायची आहे, यांना दुसरं काहीतरी लावायचं असेल, पण ते चालणार नाही. या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचं नाव लागला पाहिजे. जर दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं नाही तर परत याच्यापेक्षा काही पटीने आंदोलन इथे होणार आणि दिबा पाटील साहेबांचं नाव लावण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडू. हे अशी आमच्या सर्वांची, नागरिकांची, पनवेलवासियांची, आगरी समाजाची, तशी कराडी समाजाची, तशी कोळी बांधवांची, तसे जे मराठा समाज आहेत त्यांची सुद्धा सर्वांची भूमिका एकच आहे की दिबा पाटील साहेबांचं या भूमीमध्ये नाव लागलं पाहिजे. कारण त्यांचं योगदान आहे, नाव लागलं पाहिजे, योगदान आहे, म्हणून त्यांचं नाव लागलं पाहिजे. आणि जर नाव लागलं नाही तर हा संघर्ष असाच पेटत राहील. आपली नक्की तुम्ही पहिले बोललं की कामोट्यावरून आलो. कामोटे हे दिबा पाटील साहेबांची कर्मभूमी आहे. लासई जन्मभूमी आहे आणि कामोटे ही कर्मभूमी आहे दिबा पाटील साहेबांची. त्यामुळे आम्ही तुम्ही बघाल तर 9 तरुणांची एवढी गर्दी आहे की कामोट्यातून हजारोच्या संख्येने इथे संख्या आलेली आहे आता. आणि तुम्ही बोलले की बालेमामांनी एक साथ दिली आणि आम्ही त्याला एका साथीच्या याच्यात आम्ही एवढे तरुण त्यांच्यासाठी उभा राहिलोय. आणि राहिलं दिबा पाटील साहेबांचं नाव, ते दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला लागणार म्हणजे लागणार, 100% लागणार. नाही लागलं तर कामोट्याची भूमिका ही एकदम कडक असेल आणि ती भूमिका अशी असणार आहे का इथून एअरपोर्टला विमान काय एक माणूस पण आम्ही जाऊन देणार नाही. मी जुई कामोट्यावरून आलेलो आहे. दिबा पाटील साहेबांचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, म्हणून महाराष्ट्राने मान्यता दिली, पण केंद्रात मान्यता मिळाली नाही. ही केंद्रात मान्यता मिळावी यासाठी बालूमामा यांनी जे कार रॅलीचे आयोजन केले आहे, त्या कार रॅलीच्या आयोजनाला आमचे कामोठावासीय का मोठे हे दाखवण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत. खरं म्हटलं तर दिबा पाटील साहेब हे 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, आणि स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी जे अन्याय होत होते त्याला वाचा फोडून स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी दिबा पाटील साहेबांनी काम केलं. हे एवढं मोठं योगाचं काम असून सुद्धा जर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाला हे कळत नसेल तर त्यासारखी ही बुद्धी त्यांना चांगली बुद्धी यावं आणि आपल्या या नवी मुंबई राष्ट्रीय इंटरनॅशनल एअरपोर्टला आमच्या स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लवकरात लवकर लागावं ही आमची भूमिपुत्रांची ठाम भूमिका आहे. जर हे नाव लागलं नाही तर भूमिपुत्र आगरी, कराडी आणि कोळी, आगरी मध्ये आग आहे, कराड्यामध्ये ढाळ आहे आणि कोल्यांमध्ये पण त्याला कसं सामोरं जायची ही त्यांच्यात ताकद आहे. ही तिन्ही समाज आणि इतर बहुजन समाज जर एकत्र आले तर केंद्र काय संपूर्ण देशाला सुद्धा दाखवून देऊ की या जगामध्ये दिबा पाटील साहेबांचं नाव सुद्धा पुढे अजमर राहील. एवढी घोषणा देतो आम्ही.